दुर्गा डोंट वरी, लीला तिथे पोहोचली आहे. तू तिच्या तोंडूनच ऐक की यश कसा आहे, सेफ आहे का नाही. प्लीज एजे. लीला तू पोहोचलीस? हो. लीला, यश कसा आहे? तू पोहोचलीस का? यश, लीला मी तुला काय विचारतोय, नीट सांग काय झालंय. एजे, यश नाही आहे इथे. व्हॉट? नाही म्हणजे? एजे, यश गायब झालाय. म्हणजे लीला, व्हॉट्स द मॅटर? लीला गायब झाला म्हणजे? हे बघ, तू मला म्हणाली होतीस की तू त्याला फार्म हाऊसवर घेऊन गेलीस. मग कुठे आहे तो? हो, तो 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 फार्म हाऊसवरच होता, पण मला काही ऐकायचं नाहीये. मला एवढंच माहितीये की तू त्याला घेऊन गेली होतीस आणि तू म्हणाली होतीस की तो सुखरूप आहे. वाटेल ते कर आणि त्याला परत घेऊन ये. त्याला जर काही झालं ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही. ऐकून घे. दुर्गा, तू प्लीज शांत हो. हे बघ, मी यशला काही होऊ देणार नाही. मी त्याला नक्की शोधेन. मी तुझ्यासारख्या मुलीला ना घरात ठेवून मी खूप मोठी चूक केली आहे. दुर्गा, मी शब्द देते तुला, मी काही करून यशला शोधून काढेन आणि तो सापडल्याशिवाय मी घरी परत येणार नाही. एजे, माझा या मुलीवर विश्वास नाहीये. प्लीज तुम्ही यशला घेऊन या, प्लीज. मी बघतो, तू काळजी करू नकोस. मी यशला नीट इथे आणीन. ओके आई, दुर्गाची काळजी. आणि लीलाचा फोन आला तर मला फोन करा. ओके, हॅलो, मी एक नंबर देतोय, तो ट्रेस करा. दुर्गा, अगं नको एवढी काळजी करूस, सापडेल यश. हे सगळे त्या लीलामुळे झालंय. तिच्यामुळे यश पळून गेलाय. दुर्गा, आता बाबा गेलेत ना यशला शोधायला, ते त्याला घेऊनच घरी येतील. खरंच. त्या लीलामुळे यशने मला फसवलं. किशोर, त्याला एकदाही वाटलं नसेल का की मला कसं वाटेल? त्याच्यासाठी आता फक्त ती लीला आणि तिची ती बहीण रेवती, त्या दोघीच महत्वाच्या राहिल्यात. माझ्याबद्दल तर विचारच करत नाही. काय वागतेस तू हे दुर्गा? अगं काय चाललंय तुझं हे? अगं तू या घरातली मोठी सून आहेस ना, आणि तू कधीपासून अशा छोट्या छोट्या गोष्टींवर रडायला लागलीस? मग काय करू मी किशोर? देव न करू, पण खरंच यशने त्या मुलीशी लग्न केलं तर? नाही, यश असं नाही करू शकत. बरोबर आहे तुझं दुर्गा, पण यश आता पूर्वीसारखा राहिला नाहीये अगं. नाहीतर बघ ना, तो घर सोडून गेलाच नसता. बरोबर बोलताय तुम्ही किशोर. त्या लीलाने या घरातल्या सगळ्यांना पितवलंय. आधी फक्त आजी तिचं ऐकायच्या, आता हळूहळू एजे पण तिचंच ऐकतायत. आणि आता तो यश का असं वागला असेल तो, मला ना काही कळतच नाही आता. अगं म्हणूनच तर सांगतोय ना मी तुला, आता तुला ह्या घरासाठी आणि यशसाठी ठामपणे उभं राहावं लागेल. आणि मला एक गोष्ट कळत नाही, ही लीला अचानक येते आणि घरातल्या प्रत्येकाला आपल्या बाजूने करून घेते. याला काय अर्थ आहे? हे बघ, तू एक गोष्ट विसरतीयस, तू दुर्गा आहेस. आणि आजपर्यंत मी ज्या दुर्गाला ओळखतोय ती कधीही कोणाही समोर हरली नाहीये.
काम झालंय. लीला, आतापर्यंत यशला शोधण्यात तू आणि एजनी अख्खं शहर पालथं घातलं असेल, पण यश नेमका तिथेच आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमचा चेहरा बघायला मी तिथे असायला हवं होतं. लीला, हे सगळं मी तुला खोटं ठरवण्यासाठी केलंय. वेंदळी ग वेंदळी, मूर्ख तर तू आहेच लीला. आता तुझ्या याच मूर्खपणाचा फायदा घेऊन मी तुझ्या आणि एजेच्या मध्ये फूट पाडणार.